खूप खूप शुभेच्छा. ऋतुजा, जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण महिला दिनासाठी सगळ्या जमलोय आणि सगळ्या इतक्या क्यूट आणि सुंदर दिसत आहेत की शब्दातीत म्हणजे नाही वर्णन करता येते. आता आपण सर्व काही करतो, पण आरशात बघून स्वतःला असं कधी म्हणलंय का? सकाळी उठल्यावर म्हणा किंवा रोज म्हणतात का की थँक्यू, की मी माझ्यासाठी सजते, मी माझ्यासाठी माझं घर करते, अशी स्वतःला शाबासकी देतो का आपण? नाही, पण ती द्यायला हवी. काय आता आपण एक छोटंसं असं हे करूया की लेफ्ट हँडवर राईट हँड ठेवा प्रत्येकाने आणि हार्टवर ठेवा, मांडीवर ठेवा, पोटावर ठेवा आणि डोळे अलगद बंद करूयात आणि उजव्या हाताने राईट हँडने लेफ्ट हँडला हळूच कुरवाळा. मला बघण्याची गरज नाही, पण डोळे बंद करून आपलाच चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा. तुम्ही पण आप भी आंखें बंद कीजिए और लेफ्ट हैंड पे राइट हैंड रख के हाताला अलगद असं कुरवाळायचंय आणि स्वतःलाच शाबासकी द्यायची आहे की किती करतेस ग घरासाठी, राब राब राबतेस पण स्वतःला कधी शाबासकी देत नाहीस. स्वतःसाठी स्वतःला शाबासकी द्या. मुलांना मोठं करतेस, धडपडते आणि कितीही संकट आलं तरी संकटातून उभं राहण्याची जी शक्ती आहे ना ती फक्त लेडीजला असेल. देवाने ती लेडीजला दिली आहे. ती पुनर्निर्माण करते, ती घराला सजवते, माणसाला धीर देते, मुलाला धीर देते आणि आई वडिलांना सांभाळते, सासू सासऱ्यांना सांभाळते. हे सर्व एक स्त्री म्हणजे तुम्ही सर्व करत असतात, तर ती स्वतःला शाबासकी द्यायची आहे. धन्यवाद. आणि एक दिवस नाही असे छोटे छोटे पिल्लू, आपणही असे छोटे होते, तुम्ही पण सगळे असे छोटे छोटे होते, तेव्हा दागिना म्हणून कविता आहे संजय चौधरी यांची. एक दिवस ती म्हणाली, आई ग का नाही घालत हिऱ्याची अंगठी, आई ग का नाही घालत तू हिऱ्याची अंगठी छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती, हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. परत ती म्हणाली आईला, आई ग तू माळ का नाही घालत, सोन्याची पिवळी धम्म गळा भरून. आई म्हणाली, बछड्या ए बछड्या तूच मार गळा घट्ट मिठी तुझ्या कोवळ्या हातांनी, अन धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर, यापेक्षा मौल्यवान नाही बरं कुठला दागिना. तिनं बोट धरलं आईचं, बाळ हात घट्ट मिठी आईच्या गळ्याला मारली. ओसंडत राहिले तिचे शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्या भोर केसांवर. आई म्हणाली, बछड्या आपल्या आतून जे उगवून येतं ना तेच दागिने ल्यावेत मी सजवावे. बछड्या आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावे मी सजवावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. दुसऱ्याची फुलं लेवून सजलेलं एकही झाड विश्वाच्या इतिहासात नाही. धन्यवाद. आणि ऐकावंसं वाटतंय ना की बंद करू? ऐकावंसं वाटतं. थँक्यू. संजीवनी बोकील यांची कविता आहे की आपल्या मुलांना तर आपण शिकवतोच, शिकवून मोठं करतो, पण ही कविता अशा वातावरणातल्या लेखीची आहे की अगदी श्रमजीवी म्हणजे कष्ट केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही अशा परिस्थितीतली ही कविता आहे. हॅलो एक मिनिट बेटा, ए शुभ्रा ऐकतेस का? हां, तर ती छोटीशी तुमच्यासारखी मुलगी आहे, बस शुभ्रा एवढी, विधी एवढी, राजकन्या एवढी आणि अजून हे जे सगळे बाळ खेळतायत ना याच वयाची ती मुलगी आहे. ती तिच्या आईला म्हणते, संजीवनी बोकील यांनी लिहिलंय, माय ग माये नग तोडू माझी शाळा,
कारण ते बाळांना सुद्धा शाळेत कमवायला, आपल्या शेतात कमवायला पाठवतात, तेव्हा त्यांच्याकडची चूल पेटत असते. म्हणून ते म्हणते, माये ग माये नग तोडू माझी शाळा, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, तुमची पोर डोक्यानं लई बेस आहे. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, तुमची पोरगी डोक्यानं लई बेस आहे. तवापून एकच सपान पडतंय मला, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. बेबी ताई देणार आहेत त्यांची बुक, बेबी ताई देणार आहेत त्यांची बुक, वयांनाच पडतील तेवढं पैक. पण एक नवं काम मिळणार आहे मला, माय ग माय नग तोडू माझी शाळा, नग तोडू माझी शाळा. फाट उठलं रंग्या मंग्यानं बघन, पहाट उठन रंग्या मंग्यानं बघन, भाकरी बी भरा भरा थापून टाकन, बकरीची घाण पण लोटून जाईल. पण माय ग माय नग तोडू माझी शाळा. थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला, माझा खर्च मीच करणार. ते लेकरू आईच्या गयावया करतय, थोड्याशा बी खर्चात नाही पाडणार तुला. गणवेश फाटलाय पण चालल मला, रिबिनी नग दप्तर नग नग पैसे खायला. पण माय ग माय नग तोडू माझी शाळा. मी जाणते ग माय तुझ्या काळजाच्या कळा, मी जाणते ग माय तुझ्या काळजाच्या कळा. 5 कच्ची बच्ची मी दारुड्या दादला, पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया. माय ग माय नग तोडूस माझी शाळा, माय ग माय नग तोडूस माझी शाळा. नंबर काढीन पहिला अन माय जेव्हा लय शिकून मी नंबर काढीन पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतात ना घळाघळा, त्यो आसरू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा. माय ग माय नग तोडू माझी शाळा, माय ग माय नग तोडू माझी शाळा. आणि याच्यानंतर आपण जीवन असं जगायचंय, 21व्या शतकातल्या सगळ्या महिला आपण तर जीवन जगत असताना म्हणजे हार तर मानायचीच नाहीये. जे चांगलंय ते अवश्य घ्यावं. जसं राजहंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो फक्त दूध पितो आणि पाणी तिथेच सोडत असतो, त्याप्रमाणे जगायचंय. आता हे शेवटची कविता आहे माझी, विंदा करंदीकर यांनी लिहिली आहे. आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून यत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करूनी जावे असेही काही दुनिया जाताना, करूनी जावे असेही काही दुनिया जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.